नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, वसुंधरा ही आत्या आता खूपच खालच्या थराला गेलेली असते. ती एखाद्याचा जीव घ्यायलाही मागे पुढे पाहत नसते. तर मित्रांनो, आता त्यामुळे आता वसुंधरा आणि रम्या त्यांच्या खोलीमध्ये असतात तेव्हा रम्या वसुंधराला म्हणत असते की आई, तुझ्या डोक्यात आता काय प्लॅन चालू आहे? बघितलंस ना, त्या 2 दमडीच्या नंदिनीने आपला किती इन्सल्ट केला आहे. आपल्याला नको नको तशी बोलली आणि तू अजूनही एवढी शांत कशी काय बसू शकते गं? नक्कीच तुझ्या डोक्यात काहीतरी प्लॅन चालू आहे. तेव्हा वसुंधरा फोन करून फोनवर बोलत असते की आता माझी पहिली खेळी तर मी जिंकली आहे. आता दुसरा डाव टाकायचा वेळ आली आहे आणि मी आता घाई करणार नाही, शांतीतच क्रांती करणार आहे. आणि अशी क्रांती करणार आहे की एका दगडात 2 पक्षी नक्कीच मेले पाहिजे. आताही वसुंधराचं बोलणं रम्याला काही समजत नसतं. ती म्हणत असते की आई, प्लीज मला समजून घ्या. समजून सांगा ना, तुझ्या डोक्यात नक्की काय चाललंय आई? तेव्हा वसुंधरा रम्याला म्हणते की आता जी नंदिनी आपल्याला एवढं बोलली ना, तेही माझ्याच प्लॅनचा एक भाग होता. जीवा आता नक्कीच बाहेर पडून काहीतरी काम शोधण्याचा प्रयत्न करेल. आणि त्यालाही आता त्याच्या बायकोसारखंच जे आहे ते काम करायला आवडणार हे मला चांगलंच माहिती आहे. आणि आपण याचाच फायदा करून घ्यायचा आणि काट्यानेच काटा काढायचा. माझा हा प्लॅन मी फ्लॉप होऊ देणार नाही. म्हणजेच आता मालिकेत पुढे आपल्याला बघायला मिळेल की जीवा हा नंदिनी सोबत आनंदी निवासमध्ये काम करणार असतो. त्यामुळे जीवा आणि नंदिनी एकमेकांसोबतच काम करतात आणि जेव्हा जीवा हा संकी डोक्याचा असतो त्याला त्याच्या आत्मसन्मानाला ठेच लागली तो कधीही सहन करणार नाही. याचाच वापर करून वसुंधरा आता त्याचा गैरसमज निर्माण करते आणि त्या गैरसमजातून त्यांच्यात खूप भांडणं होतील आणि भांडणाचा फायदा घेऊन वसुंधरा जीवाचा वापर करून नंदिनीचा खेळ संपवताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि पुन्हा एकदा गोड निरागस जीवा नंदिनीच्या नात्यात गैरसमजमुळे खोल दरी निर्माण होताना दिसेल. तर मित्रांनो, हा ट्विस्ट आता येणार आहे मालिकेत लवकरच. त्यामुळे तुम्हाला काय वाटते? तुम्ही उत्सुक आहात का हा ट्विस्ट पाहायला? ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.